आत्मज्ञान म्हणजे काय? हा बरेच जणांना प्रश्न पडलेला असतो की काय होतं काय नेमकं त्या अवस्थेत. तर ज्या आपण खोल गोष्टी करतो आहोत, जे चिंतन, श्रवण, ध्यान, धारणा सर्व काही, तर ते समजून तरी घ्या नेमकं काय प्रकार आहे तो, आणि त्याचे परिणाम जे होतात आपल्या शरीरावर, मनावर, विचारांवरती, ते समजलं तर पाहिजे नेमकं आत्मज्ञान म्हणजे काय, आणि मग आपण पुढचा अभ्यास करू. आत्मज्ञानामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, त्या भगवंताला पाहण्यासाठी आपल्या शरीरात असं कुठचंही एक इंद्रिय नाही आत्ता सध्या तरी की ते त्याला पाहू शकेल. आश्चर्य वाटते ना? आणि पण हे सत्य आहे. कुठचंही इंद्रिय आपल्या शरीरामध्ये नाही आहे आत्ता की ते त्याला सरळ सरळ पाहू शकेल. आणि त्यामुळे नेमकं परमार्थात काय करायचं हेच कोणाला समजत नाही. मग काय अशी गोष्ट आहे, काय अशी गोष्ट आहे की जे आल्यावर आपण त्याला पाहू शकतो, हे फार महत्वाचं आहे. सर्व संतांनी काय सांगितलं की दुधाचं लोणी होण्यासाठी काय विशिष्ट प्रकार आहे, त्याच पद्धतीत प्रत्येक साधक आपापल्या प्रयत्न काम करत. लोणी दुधातच लोणी आहे, लक्षात ठेवा. ऊसातच साखर आहे. त्याच पद्धतीमध्ये आपल्या शरीराचं एक मंथन झालं पाहिजे. मंथन म्हणजे काय हे पण सविस्तर सांगतो. शरीरामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग विचार जे काय असेल ते सर्व, आणि त्या सर्वांना एकरूप करता आलं पाहिजे. मग त्या अवस्थेमध्ये बाह्यमन आणि अंतर्मन ह्या दोघांचं एक मंथन होतं. त्या मंथनातून म्हणजे साधारण भाषेमध्ये त्या दोघांच्या संभोगातूनच म्हणा, जसं स्त्री आणि पुरुष असतो त्यांच्या संभोगातून एक मूल तयार होतं, सेम त्याच पद्धतीमध्ये ह्या दोघांच्या पहिला एकमेकांचा एकरूपपणा होतो आणि त्यातून एक संभोग होतो. म्हणजे मी आणि तू वेगळा नाही. आता कसं आहे की बाह्यमन आपलं काम करतंय जगामध्ये आणि अंतर्मन आपलं विश्वामध्ये काम करतं, आंतरिक विश्वामध्ये. दोघांचाही दोघांना ताळमेळ नाही. त्या दोन्ही ह्याच्यामध्ये एक संयोग होतं. त्यावेळेला दिव्य अवस्था प्राप्त होते. त्यातून एक मन उदयाला येतं आणि त्या मनाचं नाव आहे उन्मन. आणि उन्मनी अंतरी पांडुरंग भेट देते. बाकी कुठच्याही अवस्थेमध्ये पांडुरंग भेट देत नाही. हा एक प्रकार झाला. आत्मसाक्षात्कार हा जो प्रकार आहे हा एकदाच होतो, पण त्याचे वेगवेगळे पैलू जे आहेत ते पैलू मी तुम्हाला सांगतो. एकाच वेळेला काय काय गोष्टी घडतात ते आपण पाहतोय. ही एक अवस्था झाली. म्हणजे जे उन्मन आहे ते चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे हे पाहू शकतं. म्हणून संत सांगतात, अरे तो कुठे लांब आहे, तो इथेच आहे. तो कुठेही गेला नव्हता. तुम्ही ज्याला शोधताय तो तो उघडच आहे. तो कुठेच गेला नाही. तो कळीकाळच्याही अगोदर आहे. आपण आपल्याला शोधायचंय. म्हणून पाहावे आपणासी आपण. तर दुसरा प्रकार म्हणजे काय, तुम्ही संतांना ज्या ज्ञानदृष्टीने पाहताय किंवा ज्या विचारांनी पाहताय ते तुमच्या विचारामध्ये कधीच भेटणार पण नाही तुम्हाला, कितीही तुम्ही बुद्धी चालवा. कारण ते तत्व असं आहे, हे मनाच्या पलीकडे गेल्यामुळे जेवढे तुमच्यावर संस्कार होत आहेत, जेवढे काही स्टोरेज होते, जसं काही मोबाईलमधलं एक सिम कार्ड घ्या, त्याच्यामध्ये सर्व स्टोरेज आहेत. सेम तशाच पद्धतीमध्ये तुमच्या मनामध्ये सर्व संस्कार भरलेले आहेत आणि ते विचारामार्फत जगामध्ये प्रगट होत आहेत.
पण ते संत अशा ठिकाणी पोचलेले असतात की जिथे विचार पोचू शकत नाही, जिथे काहीच नाही त्या अवस्थेत आहेत. मग त्यामुळे विचार तिथे पोचूच शकत नाही, कारण ते निर्गुण तत्व येतं. पण साधारण भाषेमध्ये संत कुठच्या अवस्थेत गेले ते तुम्हाला सांगतो, कारण उदाहरणं दिल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही. विश्वातलं सर्व ज्ञान जवळ करा आणि त्या ज्ञानाचा एक रस तयार करा, आणि तो रस घेऊन जो पितो तो संत. म्हणजे विचार करा, आत्मज्ञान काय असेल. कुठचाही आत्मज्ञानी संताला सर्वसाधारण कितीही बुद्धिवंत माणूस असो, कितीही काही खोलवर चिंतन करणारा असो, तो त्याला कधीच पकडू शकत नाही. शब्दाचं इकडे तिकडे असेल, पण त्याला तो खरंच पोरखेळ असतो. पण सद्गुरू सांगतात, जगी हा वेड्यांचा पसारा, माजला सारा. कुणाला कसले वेळ, कुणाला कसलं वेळ. एकदम वेड्यासारखे जगतायत, खरं जीवन विसरून गेलेत. आता हा झाला दुसरा ज्ञानाच्या अंगाने. तिसरा एक प्रकार बघू. तिसरा प्रकार एक अलौकिक आहे. ह्याची सतसाधकाला जाणीव नसल्यामुळे तो बिचारा खरोखरच भरकटलेला आहे. काय काय करतोय देव जाणे. तो तिसरा प्रकार काय होतो, मी आणि नामी. हे दोन्ही शब्द परमार्थामध्ये एवढे माहिती झाले सर्वांना, पण नेमकं काय ते समजतच नाही. मी म्हटल्यानंतर आपलं शरीर आलं, मी म्हटल्यानंतर विचार, मी म्हटल्यानंतर माझं मन आलं, मी म्हटल्यानंतर जे इंद्रिय जात बीत गोदबीत जे काय असेल ते आपण जे काय बोलू ते संतांना त्याची काही फिकीर पडलेली नाही. तू कसलाही जातीचा पंथाचा म्हणतात, गरीब असो श्रीमंत असो कोणी असो, काहीही फरक पडत नाही. जिथे मी आहे तिकडे काही फरक पडत नाही. तू किती साधना कर, काय कर, काही नाही. पण त्यांना अभिप्रेत असतो की जोपर्यंत तुम्ही नामी होत नाही तोपर्यंत हे सर्व शून्य आहे. कारण आहे ते फार मोठं कारण आहे. नामी हा काय प्रकार आहे तो तुम्हाला आज सांगतो. आपलं जे शरीर आहे ते जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपल्या सोबत आहे. मी शरीरच आहे ह्याची जाण आपण कधी विसरत नाही. त्याला बोलतात देहबुद्धी. कधी चुकून पण विसरत नाही. मग हे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत सर्व काही आपल्याला चिटकलेलं आहे. पण समजा शरीर मायनस झालं किंवा मेलं तर काय होईल. त्याला संत सांगतात जन्म मृत्यूचं रहस्य शोधायचं आहे. ते काय होईल. मग सर्वच गेलं. सेम त्याच पद्धतीमध्ये आपलं शरीर त्या अवस्थेत मायनस होतं. आता ही अवस्था कशी असेल ती थोडक्यात तुम्हाला सांगतो. मी अस्तित्वाने आहे आता सध्या, म्हणजे मी मला स्पर्श करू शकतो. माझ्या शरीराला मी स्पर्श करू शकतो. म्हणजे एखादा जर कोणीतरी आपल्या स्वप्नात गळा दाबला किंवा काही झालं, आपल्याला पहिलं काय आठवतं की मी आहे का, म्हणजे स्वतःला पाहतो आपण. पण त्या अवस्थेमध्ये उलट होतं. त्या अवस्थेमध्ये नामी झालेला असतो. म्हणजे काय, मी शरीर नाही. स्पष्ट बोलतो मी तुमच्याशी. मी शरीर नाही, मी प्रत्यक्ष तो आहे, म्हणजे भगवंत स्वरूप आहे याची जाण झालेली असते. तर त्यामुळे मी मरका नाही, मी अमर तत्वाशी एकरूप झालेलो आहे. हे शरीराने नव्हे, अंतरंगाने. शरीर त्या अवस्थेत तुम्ही मायनस बघू शकता. ह्याला संत तुकाराम महाराज बोलतात, माझे मरण पाहिल्या म्या डोळा, झाला तो सोहळा अनुपमा. दुसऱ्या भाषेत ज्ञानी लोक अशा भाषेत सांगतात की विदेही म्हणजे विश्वदेही. जसं कृष्णाच्या मुखामध्ये यशोदा माईने
आकाश तत्व बघितलं, ब्रह्मांड बघितलं, सेम तशा पद्धतीने शरीर नव्हतं तिथे. त्याला समाधी अवस्था म्हणजे समय आधी अवस्था म्हणजे समाधी. हे एका बाजूने शरीर आहे लोकांसाठी, जे लोक बघतात त्यांच्यासाठी शरीर आहे, पण दुसऱ्या अवस्थेतून ते एक विशिष्ट फक्त तत्व आहे, ते शरीर नव्हे. म्हणून तुमचे सद्गुरू जे आहेत 24 तास तुमच्या बाजूला आहेत. का वाटतात? कारण त्या तत्वाशी ते एकरूप झालेले आहेत. कुठचाही सतसाधक घ्या, त्याला सद्गुरूवरती नितांत प्रेम का असतं? का आश्चर्य वाटतं त्याला? त्याचं कारणच असं असतं की ते एवढे सूक्ष्म आहेत, आकाशासारखे व्यापक आहेत. आकाश कसं तुम्ही जाता तिकडे सतत असतं 24 तास तुम्हाला अवेलेबल. तशाच पद्धतीमध्ये सद्गुरू तुम्हाला 24 तास अवेलेबल आहेत. तुम्ही त्याला पाहत नाही हा तुमचा दोष आहे, तो सद्गुरूंचा दोष नाही. सद्गुरू कळत नाही हा तुमचा दोष आहे, तो सद्गुरूंचा दोष नाही. सद्गुरूंनी कुठच्याही पद्धतीमध्ये तुम्हाला असं दिलेलं नाही आहे की कमी पडेल, पण जशी जशी तुमची लायकी वाढेल तसं तसं ते ज्ञान तुमच्यातून प्रकट होईल. तुमचे प्रश्न जसे जसे निर्माण होतील अंतरंगातून, हा माझा खरा प्रश्न आहे, हा सुटलाच पाहिजे, ते सर्व प्रश्न सद्गुरू सोडवतात. पण देव कोणाला पाहिजे? सद्गुरूंना सोडून इतर ठिकाणी देव देव करत बसतात. देव आपल्याचकडे आहे 100% खात्रीने आहे, तरी पण तो तीर्थयात्रा इकडे तिकडे फिरतोय, हा त्याचा दोष. पण एवढंच सांगतो की ह्या अवस्था अशा आहेत. अजून एक की मनाचं उन्मन झालं, ज्ञान तुम्हाला समजलं कसं असतं, त्यांच्याकडे वावरतं, त्यामुळे तुम्ही बुद्धीने कधीच आखू शकत नाही त्यांना. तिसरे अंग शरीराने तो असा असा आहे, एका बाजूने सगुण आहे, एका बाजूने निर्गुण आहे. पण संत सांगतात तुझं सगुणी म्हणू की निर्गुण रे, तुझी एकूण गोविंद. अशा संतांच्या जवळ जाऊन आपले सर्व प्रश्न मांडणं तरच आपल्या जीवनाचं सार्थक होईल. जय सद्गुरू.